नमस्कार, मी सोनू सर एस एस ग्रुप ऑफ मॅथमॅटिक्स अंबाजोगाईद्वारे तुम्हाला जे काही समजा तुमचं शैक्षणिक नुकसान या लॉकडाऊनमुळे आपल्या भारतामध्ये किंवा जगामध्ये जे काही समजा कोरोना नावाचं संकट आलेले त्यामुळे 21 मार्चला भारतामध्ये लॉकडाऊन पडलं आणि आपले क्लासेस जे ते स्टॉप झाले. तिथून पुढे लॉकडाऊन उठेल किंवा लॉकडाऊन संपेल यामुळे आपण वाट पाहत राहिलो. परंतु ही काही समजा कोरोना आहे, या कोरोनाचं लॉकडाऊन आत्ता लवकर संपेल असं वाटत नाही. त्यामुळे आपण आपले जे काही समजा सिलेबस आहे तो सिलेबस मागे लावणे किंवा आपले जे लेक्चर्स आहेत ते लेक्चर मिस होऊ नये किंवा जे कंटिन्युएशन आहे ते कंटिन्युएशन स्टॉप होऊ नये यामुळे आम्ही एस एस ग्रुप ऑफ मॅथमॅटिक्स अंबाजोगाई या क्लासद्वारे तुमचे जे काही समजा ट्युटोरियल्स आहेत ते ट्युटोरियल्स कंटिन्युएशनमध्ये ठेवण्यासाठी ऑनलाईन लेक्चर तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. जे काही समजा आपल्या क्लासमधले विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना आपला प्रोबॅबिलिटी नावाचा जो टॉपिक आहे तो टॉपिक शेवटचा टॉपिक आपण त्या लॉकडाऊनच्या अगोदर संपवला होता. त्यानंतर तिथून पुढं आपण 1 महिना आज पूर्णपणे क्लासच्या कंटिन्युएशनमध्ये नाही आहेत. यामुळे आपण आजपासून एक ऑनलाईन लेक्चर्स विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं, ते त्यांच्या सिलेबसमध्ये किंवा त्यांच्या शैक्षणिक ह्याच्यामध्ये कंटिन्युएशनमध्ये राहावे हा एक प्रयत्न आम्ही करत आहोत. तर प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या आपला जो काही क्लासचा एस एस ग्रुप ऑफ मॅथमॅटिक्स नावाचा ग्रुप आहे त्या ग्रुपवरती तुम्हाला हे लेक्चर्स किंवा यूट्यूबला या लेक्चर्स पाहायला मिळतील. तुमचा जो काही समजा हा गेलेला स्पॅन आहे तो स्पॅन भरून निघावा आणि तुम्ही तुमच्या फ्लोमध्ये राहावे यासाठी आपण हा लेक्चर्स चालू करत आहोत. पाठीमागे आपण जो काही समजा 11चा डेरिव्हेटिव्ह आहे, आज तुम्हाला माहिती आहे की आपला जो काही 11चा सिलेबस आहे तो सिलेबस चेंज झाला. त्यानंतर 12चा पण सिलेबस चेंज होणार होता आणि चेंज होऊन आता मार्केटमध्ये त्या सब्जेक्टचे बुक्स अवेलेबल झालेले आहेत. जे बुक्स तुमच्याकडे नाही आहेत त्या बुक्स, सर्व विषयाचे बुक्स मी माझ्या ग्रुपवरती PDF द्वारे प्रोव्हाइड करतोय. ते बुक्स तुम्ही फॉलो करा, रेफर करा आणि आता जे काही समजा इथून पुढे चालू करतोय त्या गोष्टी कंटिन्युएशन मध्ये राहून तुमचा जे काही अभ्यास आहे तो अभ्यास इथून पुढे चालू राहावा म्हणून आज मी ऑनलाईन लेक्चर्स स्टार्ट करतोय. तुमच्या जे काही समजा क्युरीज असतील, अडचणी असतील, व्हिडिओ लेक्चरमध्ये जर समजा तुम्हाला कुठलं बीट नाही समजलं तर तुम्ही मला एक मेसेज करू शकता किंवा डायरेक्टली कॉल केला तरी मी तुम्हाला तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला कुठल्याही पद्धतीची क्वेरी आली किंवा कुठलीही अडचण आली तर ती अडचण सोडवण्याचा प्रयत्न मी तुमच्या या ग्रुपद्वारे किंवा कॉलद्वारे सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल. तर आपण आजपासून ह्या लेक्चरला चालू करतोय. आपण 11th मध्ये डेरिव्हेटिव्ह नावाचा टॉपिक पाहिला होता. तोच टॉपिक थोडासा एक्स्ट्रा किंवा कंटिन्युएशन मध्ये थोडासा सिलेबस लार्ज करून 12th मध्ये त्यांनी आता प्रोव्हाइड केलेला आहे. सेकंड पार्टचा डिफरन्शिएशन म्हणजेच डेरिव्हेटिव्ह हा फर्स्ट टॉपिक तुमचा पार्ट 2 चा आहे, तो मी आज स्टार्ट करतोय. तर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची काही जरी अडचण आली तर तुम्ही मला कॉल करू शकता. सो विल स्टार्ट. आज आपण स्टार्ट करतोय डेरिव्हेटिव्ह. त्यालाच काय म्हणतो आपण, डेरिव्हेटिव्हलाच दुसरं नाव आहे. कोणतं नाव आहे? इट इज कॉल्ड ॲज डेरिव्हेटिव्ह इज आल्सो कॉल्ड ॲज डिफरन्शिएशन. डेरिव्हेटिव्हलाच काय म्हणतो आपण, डिफरन्शिएशन असं एक नाव आहे डेरिव्हेटिव्ह. मग हा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो डेरिव्हेटिव्ह आपण कुठे यूज करतो हे मी तुम्हाला त्यावेळेस पण सांगितलं होतं. जस्ट 11चा काही पार्ट आपण काय करतोय आज रिवाइज करतोय. 11चा पार्ट रिवाइज केल्यानंतर 12चा हळूहळू आपण त्याद्वारे काय करू, कंटिन्युएशन ठेवूया. डेरिव्हेटिव्हची फर्स्ट ऑफ ऑल डेरिव्हेटिव्ह आपण ऑपरेट कशाद्वारे करतो, कोणते कोणते ऑपरेटर्स आपण वापरतो, डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन काय, डेरिव्हेटिव्हचे रूल्स कोणते कोणते, हे सगळे बिट्स आपण यामध्ये पाहणार आहोत. सो द फर्स्ट थिंग, डेरिव्हेटिव्ह जो आहे तो डेरिव्हेटिव्ह आपण ऑपरेटर जे ते ऑपरेटर कोणकोणते वापरतो, डेरिव्हेटिव्ह दाखवण्यासाठी आपण d/dx, त्यानंतर f' of x, त्याच्यानंतर d of x अशा
प्रकारचे काय करतो ऑपरेटर्स वापरतो. डेरिव्हेटिव्ह दाखवण्यासाठी आपण dy dx f dash of x d of x हे ऑपरेटर काय करतो यूज करतो. मग पुढला जो बीट आहे ती काय असेल डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. काय असते डेफिनेशन? डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन डिफाइन करण्यासाठी आपल्याला लिमिट आणि कंटिन्यूटी या टॉपिकचं थोडंफार काय असणं गरजेचं आहे, नॉलेज असणं गरजेचं आहे. पण समजा y हे एक फंक्शन आहे आणि ते कशामध्ये x व्हेरिएबल मध्ये, राइट? y इज इक्वल टू f ऑफ x. आता y ला काय म्हणतो आपण? इट इज कॉल्ड एज फंक्शन आणि x काय? इट इज कॉल्ड एज व्हेरिएबल. याद्वारे आपण काय करू शकतो? डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन डिफाइन करू शकतो, राइट? मग हा y काय? फंक्शन, x कोण आहे? व्हेरिएबल. मग काय असेल? लिमिट अँड कंटिन्यूटी नुसार जर समजा एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्मॉल इन्क्रीमेंट होत असेल तर त्या स्मॉल इन्क्रीमेंट मुळे डेरिव्हेटिव्ह काय होतो जनरेट. डेरिव्हेटिव्ह कशाने दाखवतो आपण? dy dx ऑफ कुणाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आपल्याला? y चा. y, राइट? dy dx ऑफ y इज इक्वल टू लिमिट h tends to 0 f of x plus h minus f of x divided by काय असेल? h, right? So derivative is nothing but dy by dx is equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x divided by काय असेल? h. This is called as definition of derivative. मग तुमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल की सर हा h म्हणजे काय? तर हा h म्हणजे काय? इट इज अ स्मॉल इन्क्रीमेंट इन x. तुमचं जे पहिलं फंक्शन होतं ते फंक्शन काय होतं? y is equal to f of x. मग हे f of x मध्ये काय झाली? स्मॉल इन्क्रीमेंट कितीने झाली? h नी. मग त्याचा यूज करून आपण डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन काय? dy by dx is equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x divided by h. This is the definition of derivative. ही झाली तुमची डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन. मग याच्यानंतर जे काही डेरिव्हेटिव्हचे रूल्स आहेत ते कोणते रूल्स आहेत? 4 रूल्स. ते रूल्स पाहण्याच्या अगोदर डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण काय करतो? काही रिझल्ट्सचे ते रिझल्ट्स आपल्याला वाचायचे. म्हणजे काय? तुमचे जे काही समजा फंक्शन आहे ते किती फंक्शन आहेत? देयर आर 5 फंक्शन इन मॅथमॅटिक्स. कोणते कोणते फंक्शन असतात? फर्स्ट L I A T E. L means logarithmic. L means काय? Logarithmic. I means inverse. A means algebraic. T means trigonometric and E means exponential. एवढ्या 5 फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह आपल्याला या टॉपिक मध्ये पाहायचे आहेत सेपरेट. मग या 5 फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह घेण्यासाठी आपल्याला काही रिझल्ट्स पाहिजे असतात किंवा माहिती पाहिजे. मग ते रिझल्ट्स तुम्ही 11th मध्ये पाहिलेलेच आहेत, तरी पण आपण त्याला थोडंसं रिवाइज करू. मोस्ट इम्पॉर्टंट रिझल्ट्स जो डेरिव्हेटिव्हचा फर्स्ट रिझल्ट आहे तो फर्स्ट रिझल्ट कोणता आहे? रिझल्ट्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. रिझल्ट्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. सो व्हॉट इज द फर्स्ट रिझल्ट? पहिला जो रिझल्ट आहे त्या पहिल्या रिझल्टला काय म्हणतो आपण? a d by dx of x raised to n. This is most important and first result of your derivative. काय असणार डेरिव्हेटिव्ह? जे काही तुमचा व्हेरिएबलच्या वर आहे ते समोर आणा n into x raised to n minus 1, राइट? हा असेल तुमचा x to the power n असेल. n म्हणजे एनी नंबर्स, एनी कॉन्स्टंट नंबर 1 2 3 4 5 लाइक दैट, राइट? ती समोर आणा. त्याच्यानंतर व्हेरिएबल मधून व्हेरिएबलच्या पॉवर मधून एक काय करायचा? मायनस. त्याच्यानंतर दुसरा जो रिझल्ट आहे
तो रिझल्ट कोणता डी बाय डीएक्स ऑफ काय असेल 1 बाय x इज इक्वल टू मायनस 1 बाय x चा स्क्वेअर. कशाचा 1 बाय x चा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 बाय x स्क्वेअर असतो. राईट. हा झाला दुसरा रिझल्ट. त्यानंतर तिसरा डी बाय डीएक्स ऑफ काय असेल इट इज नथिंग बट log x. What is the derivative of log x? Log x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 बाय x. त्यानंतर पुढला जो आहे तो पुढला कोणता डी बाय डीएक्स ऑफ रूट x चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय 2 रूट x. त्यानंतर e डी बाय डीएक्स ऑफ काय असेल कॉन्स्टंट. दिस इज अगेन मोस्ट इम्पॉर्टंट टर्म. आता डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0. मग कॉन्स्टंट म्हणायचं कुणाला ज्या टर्म सोबत कुठल्याही प्रकारचा व्हेरिएबल नाही अशा टर्मला काय म्हणायचं कॉन्स्टंट. आणि त्या कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0. दिस इज अगेन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. हे लक्षात असू द्या. राईट. त्याच्यानंतर पुढला जो डेरिव्हेटिव्ह आहे दॅट इज कॉल्ड ॲज डी बाय डीएक्स ऑफ एक्सपोनेन्शियल फंक्शन e raised to x चा डेरिव्हेटिव्ह हा e raised to x च असतो. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x च. हे झाले तुमचे 5 ते 6 रिझल्ट्स. त्यानंतर तुमचा अल्जेब्रिक फंक्शन जे ते अल्जेब्रिक फंक्शन हा लॉगॅरिथमिक फंक्शन हा एक्सपोनेन्शियल. त्यानंतर पुढे जे येते ते रिझल्ट्स कशा संदर्भात आहेत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. कोणते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. राईट. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत. कोणते sin x cos x tan x sec x आणि cosec x. राईट. पुढला जो रिझल्ट आहे तो असेल f g d by dx of sin x. Tell me what is the derivative of sin x? माहिती आहे तुम्हाला काय असतो sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x. बाळांनो हे जर रिझल्ट्स तुमच्या लक्षात राहिले तर तुमचा टोटल डेरिव्हेटिव्ह टॉपिक हा कव्हर झाल्यासारखा असेल. कारण दिस इज द हार्ट ऑफ युअर डेरिव्हेटिव्ह. पुढला h d by dx of sin x नंतर cos x चा डेरिव्हेटिव्ह मायनस sin x. इथं पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह किंवा जी टर्म c पासून स्टार्ट होते तिचा डेरिव्हेटिव्ह मायनस पासून स्टार्ट होतो. राईट. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x इट इज मायनस sin x. त्यानंतर पुढला जो आहे hi d by dx of काय असेल तुमचा tan x. राईट. सो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x? tan x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो sec square x and ला काय असेल तुमचा पुढला d by dx of cot x. राईट. लगेच तुमच्याकडे काय पाहिजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ही टर्म c पासून स्टार्ट आहे म्हणजे याचा आन्सर कशामध्ये असेल मायनस मध्ये. cot x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस cosec square x. cot x चा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस cos square x. काय cot x चा डेरिव्हेटिव्ह मायनस cosec square x. ओके हो. सो नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह k as a d by dx of next a raised to x. This term is again most important. What is the derivative? A raised to x into log a. A raised to x into log a. Right. So the next result it is called as d by dx of sec x. Sec x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो
इट इज कॉल्ड ॲज काय असतो sec x into cot का tan sec x into काय असतो tan x राईट. त्यानंतर पुढला जो रिझल्ट आहे तो सर्वांनाच माहिती आहे. लास्ट ट्रिग्नोमेट्रिकचं प्रत्येक बीट 10th ला पण होतं तुम्हाला, 11th ला पण झालंय आणि आता 12th ला पण तेच थोडंसं रिवाइज करतोय. त्यानंतर पुढला जो रिझल्ट आहे d by dx ऑफ लास्ट रिझल्ट cosec x. cosec x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो मला? इट इज नथिंग बट c न स्टार्ट आहे मायनस ने स्टार्ट मायनस cosec x इनटू काय असेल cot x मायनस cosec x इनटू cot x. हे ट्रिग्नोमेट्रिकचे 6 फंक्शन आणि त्यांचे काय झाले रिझल्ट्स राईट. मग आता समजा जे काही समजा हे रिझल्ट्स आहेत तुमचं पहिलं डेरिव्हेटिव्हचं बीट आहे, या रिझल्ट्स वरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे राईट. त्यानंतर जर इन्व्हर्स फंक्शन म्हणलं तर त्या इन्व्हर्स फंक्शन मध्ये d by dx ऑफ काय असेल sin इन्व्हर्स ऑफ x. sin इन्व्हर्स ऑफ x काय असतं डेरिव्हेटिव्ह त्याचा 1 स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस x चा स्क्वेअर राईट. इन्व्हर्स फंक्शन मध्ये पण जर समजा c न स्टार्टिंग होत असेल तर त्याचा आन्सर काय असतं मायनस मध्ये. पुढला d by dx ऑफ काय असेल cos इन्व्हर्स x. cos इन्व्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो -1 स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस x चा स्क्वेअर राईट. त्यानंतर पुढला जो रिझल्ट आहे त्याला काय म्हणतो आपण d by dx ऑफ tan इन्व्हर्स x. tan इन्व्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस x चा स्क्वेअर. त्यानंतर डबल d by dx ऑफ cot इन्व्हर्स x. cot इन्व्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह स्टार्टिंग इज फ्रॉम c. आन्सर कशात असेल मायनस 1 प्लस x चा स्क्वेअर राईट. त्यानंतर d by dx ऑफ sec इन्व्हर्स x. sec इन्व्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो मला? इट इज नथिंग बट 1 x स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 1 आणि शेवटचा d by dx ऑफ cosec इन्व्हर्स ऑफ x. तुम्हाला लगेच लक्षात यायला पाहिजे स्टार्टिंग कशाने झाली c नी. आन्सर काय असेल मायनस 1 x स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस 1. आता हे तुम्हाला प्रत्येक वेळी लागणारे काय रिझल्ट्स आहेत. मग आता तुम्हाला या रिझल्ट्सचा वापर करून डेरिव्हेटिव्हला काय करायचं स्टार्ट करायचे. हे बेसिक फॉर्म्युले यानंतर लागणारे जे रिझल्ट्स आहेत ते रिझल्ट्स त्या वेळेस तुम्ही काय करा नोट डाऊन करत चला किंवा तुम्हाला फॉर्म्युला लिस्ट फॉरवर्ड केली जाईल राईट. मग आता या सगळ्यांचा वापर करून आपण आता डेरिव्हेटिव्हची स्टार्टिंग करू राईट. डेरिव्हेटिव्ह स्टार्ट करत असताना कुठल्याही मॅथमॅटिक्सचा पार्ट चालू करत असताना काही रूल्स असतात. त्या रूल्स नुसार डेरिव्हेटिव्ह मध्ये पण काही रूल्स आहेत. तुम्ही 11th मध्ये हे रूल्स पाहिलेले आहेत. किती रूल्स असतात? 4. कोणते? डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲडिशन, डेरिव्हेटिव्ह ऑफ सबट्रॅक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ मल्टिप्लिकेशन, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिव्हिजन. त्यालाच म्हणतो आपण डिव्हिजन रूल. आता ते 1 बाय 1 काय करू आपण एकदा रिवाइज करू राईट. सो द फर्स्ट व्हॉट इज द नेक्स्ट बीट त्याला काय म्हणतो आपण रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्हचे जे रूल्स आहेत ते रूल्स काय करतोय आपण पाहतोय. सो द फर्स्ट रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. This is most important topic for your future education also and other thing also. So first rule, it is called as derivative of addition. समजा दोन फंक्शन जर समजा ऍडिशन मध्ये असतील d by dx of u plus v. What is u? u हे एक फंक्शन आहे आणि v एक फंक्शन आहे. याचा आपल्याला काय करायचं आहे डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे आणि हे दोन्ही फंक्शन कशामध्ये ऍडिशन मध्ये. मग यावेळेस करायचं काय
दोन्ही फंक्शन जर ऍडिशन मध्ये असतील तर त्या फंक्शन साठी सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. याचा अर्थ प्रत्येक फंक्शन काय करायचं, सेपरेट डिफरन्शिएट करायचं. करेक्ट. सो काय असेल मग, du by dx हे माहिती आहे तुम्हाला, du by dx प्लस dv by dx. दिस इज फर्स्ट रिझल्ट. राइट. सो दूसरा काय असेल, सबट्रॅक्शन d by dx ऑफ u minus v. u minus v दोन फंक्शन सबट्रॅक्शन मध्ये असतील तर काय करायचं, सेपरेट डेरिव्हेटिव्ह त्यांना पण अप्लाय करायचा. du by dx minus dv by dx. हे दोन रूल्स खूप इझी आहेत. आता जे काही तुमचे पुढले रूल्स आहेत त्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड एज मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. हे दोन रूल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या दोघांचा रूल इट इज कॉल्ड एज डेरिव्हेटिव्ह ऑफ मल्टिप्लिकेशन. याचा अर्थ काय, समजा दोन फंक्शन जर मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तर त्यांचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, त्याला म्हणतो आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ मल्टिप्लिकेशन. d by dx ऑफ याला काय म्हणतो, ऑपरेटर u into v, u into v. हा ऑपरेट करत असताना किंवा हा रूल घेत असताना याला काय म्हणा तुम्ही, फर्स्ट फंक्शन. याला तुम्ही काय म्हणू शकता, फर्स्ट फंक्शन. याला काय म्हणणार, सेकंड फंक्शन. काय म्हणणार, सेकंड. आता जी ट्यूनिंग आहे ती ट्यूनिंग फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. काय असेल, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, u ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड dv by dx प्लस व्हॉट इज दॅट, प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. याला म्हणतो आपण काय म्हणतो, याला प्रोडक्ट रूल किंवा मल्टिप्लिकेशन, डेरिव्हेटिव्ह ऑफ मल्टिप्लिकेशन. एकदा रिवाइज करू आपण. ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचे, दोन फंक्शन जर मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तर एक ट्यूनिंग लक्षात ठेवायची, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ओके. त्यानंतर डिव्हिजन रूल. कोणता रूल, डिव्हिजन. म्हणजे जर समजा दोन फंक्शन भागाकारात असतील, डिवाइड मध्ये असतील तर काय करायचं, डिनॉमिनेटर ॲज इट इज याला काय म्हणतो आपण, न्यूमरेटर. काय म्हणतो, न्यूमरेटर. आणि हा काय असेल तुमचा डिनॉमिनेटर. मग हे असं फंक्शन आलं आणि त्याचा जर डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर डिनॉमिनेटर ॲज इट इज याचा अर्थ काय, v ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर du by dx मायनस, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. इथं मध्ये काय घेणार तुम्ही, मायनस कोण ॲज इट इज, न्यूमरेटर ॲज इट इज, न्यूमरेटर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा, डिनॉमिनेटर, डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर, डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. राइट. एकदा याला पण आपण काय करू, रिवाइज करू. एकदा जर तुमच्या हे व्यवस्थित लक्षात आलं तर त्यानंतर तुम्हाला याची कुठलीही अडचण येणार नाही. जर दोन फंक्शन भागाकारात असतील तर काय करायचं, डिनॉमिनेटरला जे आहे ते तसंच ठेवायचं, न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, मायनस हे खूप महत्त्वाचं आहे, मायनस न्यूमरेटर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. याला म्हणतो आपण डेरिव्हेटिव्हचे चार रूल्स. यातले दोन रूल खूप महत्त्वाचे, एक मल्टिप्लिकेशन आणि दुसरा डिव्हिजन. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. आणि जर डिवाइड मध्ये असतील u आणि v काय असतात, फंक्शन. मग यावेळी काय करणार, डिनॉमिनेटर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की सर हे u आणि v हे फंक्शन कुठले असते. आतापर्यंत जे काही समजा तुम्हाला मी रिझल्ट्स घेतले या रिझल्ट्स पैकीच दोन फंक्शन काय असतील, ऍडिशन मध्ये, सबट्रॅक्शन मध्ये
मल्टिप्लिकेशन मध्ये किंवा मग डिव्हिजन मध्ये. फक्त तुम्हाला हे जे रिझल्ट्स आहेत या रिझल्ट्सचा यूज करून काय करायचे, हे डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायचे. राईट. मग आता आर यू रेडी फॉर सॉल्विंग द क्वेश्चन्स रिलेटेड टू दिस रिझल्ट. या रिझल्ट्सशी रिलेटेड असणारे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल आपण आता सॉल्व्ह करू. राईट. फॉर्म्युले तुम्हाला दररोज रिवाइज करायला लागतील. ज्यावेळेस तुम्ही हे फॉर्म्युले पाठ कराल त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या ज्या काही रूल्स आहेत ते सर्व रूल्स आपोआप काय होतील लक्षात येतील. ओके. सो नाउ विल स्टार्ट द एक्झाम्पल. याच्यावरचे आपण काय करू आता छोटे छोटे एक्झाम्पल्स काय करू स्टार्ट. राईट. दररोज तुम्ही रिझल्ट्स बघत जा. रिझल्ट्स पाहिल्यानंतर एकदा फॉर्म्युले पाठ झाले की तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार. सो द फर्स्ट एक्झाम्पल ऑन दिस, सपोज y is equal to x raised to 5 plus tan x plus e raised to x. हा तुमचा एक्झाम्पल आहे. y is equal to x raised to 5 plus tan x plus e raised to x. So one question, तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो की आता हे तिन्ही फंक्शन किंवा तिन्ही जे काही समजा तुमचे फंक्शन आहेत ते फंक्शन कशामध्ये ऍडिशन मध्ये. मग तुम्ही काय कराल, पहिल्यांदा जो रूल आहे तो रूल काय करणार ऑपरेट करणार किंवा तो वापरणार. काय पहिला रूल, जर समजा दोन किंवा दोन पेक्षा जास्त फंक्शन ऍडिशन मध्ये असतील तर त्यांना सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. राईट. या एक्झाम्पलला दिलेल्या एक्झाम्पल किंवा इक्वेशन नंबर 1 म्हणा. आता तुमचा y काय, इट इज अ फंक्शन आणि x ते x काय असतील व्हेरिएबल. सो मग मी एक सेंटेन्स टाकतो काय, डिफरन्शिएट y with respect to x. राईट. सो का विथ रिस्पेक्ट टू x, कारण x हा व्हेरिएबल आहे, y हा काय फंक्शन. सो स्टार्ट काय असेल, जो काही d by dx, कारण हा डेरिव्हेटिव्हचा काय ऑपरेटर, d by dx of y is equal to d by dx of सगळ्यांनाच x raised to 5 plus tan x plus e raised to x. प्रत्येक फंक्शनला काय करायचं, आता प्रत्येक जी काही टर्म आहे त्या टर्मला तुमचा जो डेरिव्हेटिव्हचा ऑपरेटर आहे तो काय करायचा अप्लाय करा. अप्लाय काय असेल मग, d by dx of x raised to 5 त्यानंतर प्लस d by dx of काय असेल tan x. राईट. त्यानंतर d by dx of e raised to x. ओके. आता आपल्याला काय करायचं, रिझल्ट्सचा यूज करून हे प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम काय करायचा आहे सॉल्व्ह. सो x raised to 5, कोणता रिझल्ट वापराल, x raised to n चा. काय असतो x raised to n, x raised to n जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो n into x raised to n minus 1. पण या ठिकाणी n च्या ऐवजी काय आले 5, काय आले 5. सो वापरा मग काय असेल 5 समोरील x raised to 5 minus 1. ओके. ही झाला पहिला रिझल्ट. प्लस tan x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो sec square x प्लस e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x. राईट. सो काय असेल मग dy by dx is equal to 5x raised to 5 minus 1 it is 4 plus sec square x plus e raised to x. This is called as derivative. याला काय म्हणतो आपण डेरिव्हेटिव्ह. प्रत्येक व्हेरिएबलला किंवा प्रत्येक टर्मला आपण डेरिव्हेटिव्हचा ऑपरेटर लावला, त्यानुसार काय केला डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट केला. राईट. सो त्यानंतर दुसरं एक्झाम्पल जर म्हणलं, यामध्ये काय काय केलं आपण, पहिल्यांदा x raised to n चा फॉर्म्युला यूज केला, tan x चा रिझल्ट्स घेतला, e raised to x चा पण रिझल्ट्स. राईट. असे जे काही रिझल्ट्स वरचे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आपण
पहिल्यांदा काय करणार आहे पाहणार आहे. ओके.